सिंगापूर. ज्यांच्यामुळे आयुष्यात मला सुख आलंय त्यांना मला पर्सनली फोन करून थँक्यू हे म्हणायलाच हवं. सगळ्यात आधी आसित भाऊंना फोन करतो. सही सलामत घरी पोहोचलो बाबा. कितीही तुम्ही दुनिया फिरून घ्या पण आपलं घर हे घर असतं. मुंबईत आलो नाही, पाय ठेवला नाही, लगेच फोन यायला सुरुवात. कोणाचा फोन आहे बाबा? अरे देवा. पोपटलाल, अरे एवढं आता जग फिरलो, मजा मस्ती केली, आता ह्याला काय पुन्हा टेन्शन आलं? हा पोपटलाल, कसा आहेस? बरा आहेस ना बाबा? अरे ठीक आहे, एकदम ठीक ठाक, एकदम खुशच आहे. पोपटलाल एकदम मस्त आहे. थँक्यू देवा, पैसा वसूल झाला. हा आसित भाऊ, पूर्ण पैसा वसूल झाला तुमचा. अहो माझं टेन्शन कुठल्या कुठे पळून गेलं. मग आता तू खुश आहेस ना? अरे म्हणून तर म्हटलं सुपर डुपर खुश आहे. तू खुश तर सगळेजण खुश. थँक्यू आसित भाऊ. तुम्ही सगळे गोकुळधाम वासी व्यवस्थित पोहोचलात ना? हो सगळेजण आम्ही सुखरूप पोहोचलो. अरे वा वा पोपटलाल. बरं सांग पोपटलाल, कशासाठी फोन केला होतास रे? आसित भाऊ, अहो पर्सनली थँक्यू बोलायला तुम्हाला फोन केला होता मी. अरे पोपटलाल, याची काय गरज आहे? नाही गरज आहे ना. त्याचं काय आहे, तुम्ही आतापर्यंत माझं लग्न तर नाही जमवलात पण मला निराशेमधून बाहेर काढण्यासाठी तुम्ही जे माझ्यासाठी केलंय ना ते सख्खा भाऊ देखील कोण करणार नाही. अरे हे काय पोपटलाल, अरे तू आणि सगळी गोकुळधाम सोसायटी माझ्या परिवारासारखीच आहे आणि परिवारामध्ये थँक्यू नसतं. हो तरी पण आता पण बिन सोड. तू माझा मित्र आहेस आणि एक मित्रच मित्राच्या कामाला येतो ते मान्य आहे, पण तरी सुद्धा मला तुम्हाला थँक्यू बोलायचंच आहे. थँक्यू आणि आय लव्ह यू. अरे पोपटलाल, आता फॉर्मॅलिटीज नको, नाहीतर मी नाराज होईन. नाही आणि जर मी नाराज झालो ना तर तुला मला फॉरेन ट्रिपला न्यावं लागेल. नाही अरे काय बोलताय तुम्ही आसित भाऊ. चला तर मग आता नो थँक्यू नो फॉर्मॅलिटी. थकला असाल ना तुम्ही, मस्तपैकी झोपून जा. हो आसित भाऊ. अरे हो आसित भाऊ, फोन कट करायच्या आधी ना मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. हा बोल ना. बघा ना, तुम्ही माझ्यासाठी सिंगापूरची ट्रिप स्पॉन्सर केली, एवढा खर्च केला, त्यामुळे मी निराशेच्या गर्दीतून बाहेर तर आलो आहे, एकदम मस्तपैकी खुशाल चेंडू झालोय. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की माझ्यासाठी सुकन्या शोधायचं तुमचं काम आहे. अरे हे तू काय बोलतोस रे पोपटलाल? तुझं लग्न लावणं हे तर माझ्या आयुष्यातलं पहिलं ध्येय आहे. सगळ्यात चांगली मुलगी शोधणार मी. आता तुम्ही थकला असाल, मस्त जेवण करा, सिंगापूरच्या आठवणी ताज्या करा आणि झोपून जा. ओके, ऑल द बेस्ट. ओके थँक्यू. परत थँक्यू. सॉरी. ओके बाय. वा बाबा, सिंगापूरमध्ये तर खूप मज्जा आली. सगळी गोकुळधाम सोसायटी देखील खुश झाली. मग विचारायचं ना कितीला मिळालं ते. अरे हो. हे सोसायटीचं इलेक्ट्रिक बिल आहे आणि हे पाण्याचं बिल आहे आणि हे पालिकेचं लेटर आहे. आल्या तुमचं सोसायटीचं काम चालू. हो मग होणारच ना. सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे मी. बरोबर आहे. मग मी पाणी घेऊन येते. हा घेऊन ये. खूप तहान लागली आहे. वा मज्जा आली. वा गणपती बाप्पा, थँक्यू सो मच. आमची ट्रिप निर्विघ्न पार पाडली. क्या बात आहे. माधवी, कुणीतरी योग्यच म्हणाले की अख्खं जग एका बाजूला आणि आपलं घर एका बाजूला. माणूस कितीही फिरला तरी स्वतःचं घर स्वतःच असतं. तुम्ही अख्ख्या जगात फिरा, स्वतःच्या घरात जो आराम आणि सुख मिळतं ना ते जगात कुठेच मिळत नाही. अगदी खरंय. अहो म्हणूनच तर घराला मंदिर सुद्धा म्हणतात. इथे शांत वाटतं, समाधानी वाटतं, आरामदायी वाटतं आणि आपलेपणाची जाणीव पण वाटते. ते सगळं मिळतच माधवी, पण त्यापेक्षा महत्वाचं घरामध्ये तुझ्या हाताने बनवलेलं स्वादिष्ट जेवण मिळतं. तुम्ही कितीही मोठ्या हॉटेलमध्ये जेवण करा, घरच्या जेवणाची सर येतच नाही. घरच्या जेवणाची मज्जा काही वेगळीच आहे. कारण की घरातल्या जेवणात प्रेम असतं. खरंय माधवी, अगं मी ना बाहेरचं खाऊन अगदी कंटाळलोय, म्हणून आता मला तुझ्या हातचं स्वादिष्ट जेवण जेवायचंय बस. हो पण स्वादिष्ट जेवण बनवायला भाजी कुठे घरात? अगं तर काही हरकत नाहीये ना. मस्तपैकी पिठलं, मऊ भात आणि जोडीला लोणचं आणि पापड आहेतच. मग काय बनलं स्वादिष्ट जेवण. ओके, आत्ता बनवते माझ्या पती परमेश्वरा. थँक्यू.
जेवणाआधी गरमागरम चहा. अरे बाप रे माधवी, म्हणजे म्हणजे कसं काय तू ओळखलंस हे? मी आत्ताच बोलणार होतो, अगदी इथपर्यंत आलो होते की मला चहा पाहिजे म्हणून, आणि तू माझ्या मनातलं ओळखलंस. अरे माधवी, मी तर कधी कधी विचार करतो तू माझ्या आयुष्यात नसती तर माझं काय झालं असतं. तसंही अजून एक गोष्ट जी माझ्या मनात येते, जी मी आता करू इच्छितो. काही करायचं नाही, असं तिथे. अगं हे ऐक तर, ऐक तर. पप्पा, एक मिनिट आलो हो पप्पा. अरे अरे ऐक ऐक, अरे कुठे चाललायस? अरे पप्पा, एक मिनिट, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तुम्ही डोळे बंद करा. डोळे बंद करू? हो, ठीक आहे, लवकर ये. रेडी? रेडी? काय आहे तरी काय? डोळे उघडा पप्पा. सरप्राईज! सिंगापूरची सगळ्यात बेस्ट चॉकलेट पप्पा. एवढी सारी चॉकलेट्स? ऑब्विसली पप्पा, प्रत्येक वारासाठी एक एक बॉक्स. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. थँक्यू गोलीबाळा, माझ्यासाठी इतकी सारी चॉकलेट्स आणण्यासाठी. हा पप्पा, टेस्ट करूया? हो, का नाही? ओके. वाव बाळा, ही वर्ल्ड आउट ऑफ वर्ल्ड आहे. अशा बऱ्याच व्हेरायटीज आहेत पप्पा. आता डार्क चॉकलेट ट्राय करूया. ओके ओके. बाळा, ही वर्ल्ड खूपच कडू आहे. काय पप्पा, आता तुम्ही पेशंटला एवढी कडू औषधं देता आणि तुम्ही स्वतः कडू चॉकलेट नाही खाऊ शकत? पेशंटच्या गोड लाईफ साठी त्यांना कडू गोळी द्यावी लागते बाळा. मला तर गोड खाणं पसंत आहे ना. ही वाली तर खूपच कडू एक आहे. मिनिट पप्पा, मी तुम्हाला दुसरं चॉकलेट देतो. ये मिल्क चॉकलेट खा पप्पा. अमेझिंग. पप्पा, याला पण उघडू का? हा उघड की. अरे अरे, तुम्ही दोघं काय चॉकलेट्स खाऊनच पोट भरणार आहात? नाही कोमल, ही चॉकलेट्स तर फक्त बहाण आहे. बाकी तर तुम्हा दोघांना बघूनच माझं मनच भरलंय. सो स्वीट. तुझ्या क्यूट कॉम्प्लिमेंटला आम्ही दोघांनी खूप मिस केलं. खरंच पप्पा, मी तुम्हाला खूप मिस केलं. मी पण तुम्हा तिघांना ना खूप मिस केलं. तिघांना? तिसरं कोण? तुझ्या हातचं जेवण. हं?